नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर ड्रग्ज, पैसा आणि सत्तेच्या संरक्षणाचे आरोप थेट सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचले आहेत. साताऱ्यातील सावर्डे गावातील ड्रग्ज प्रकरण, 25 कोटींचा ट्रक साठा आणि त्याला जोडले जाणारे राजकीय धागेदोरे यामुळे संपूर्ण राज्यात एकच चर्चा सुरू आहे. आरोप, प्रत्यारोप, पुरावे आणि प्रतिवाद यांच्यामध्ये नेमकं सत्य काय आणि या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार या सगळ्याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत. मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र फोकस न्यूज. मंडळी, राज्यात ऐन निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांशी संबंधित एकामागून एक गंभीर आरोप समोर येत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. पार्थ पवार, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांशी जोडले जाणारे तब्बल 100 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे समोर येत आहेत. या प्रकरणाची सुरुवात 8 डिसेंबरला मुंबईतील मुरुड भागातून झाली. ड्युटीवर असलेल्या पोलीस शिपाई महेश सावंत यांना रात्री 11:30च्या सुमारास सलीम अब्दुल हमीद शेख आणि रईस रियाज शेख हे दोघे संशयास्पद स्थितीत आढळले. तपासणी दरम्यान त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले. चौकशीत हे ड्रग्ज पुण्यातील विशाल मोरे याच्याकडून मिळाल्याचं समोर आलं. हा विशाल मोरे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे शहर विद्यार्थी आघाडीचा प्रमुख असल्याचं उघड झालं. पोलिसांनी सापळा रचून 13 डिसेंबरला त्याला अटक केली. पुढील चौकशीत विशाल मोरेने धक्कादायक खुलासा करत हे ड्रग्ज सातारा जिल्ह्यातील सावर्डे गावात तयार केल्याचं सांगितलं. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचचे पथक सावर्डे गावात पोहोचले असता गुरांसाठी बांधलेल्या एका शेडमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा सापडला आणि तिथून अप्पा सय्यद उर्फ सद्दाम, रेहमान राजपूत आणि जून इस्लाम या तिघांना अटक करण्यात आली. यापैकी दोघे बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोपही पुढे आला. यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. सावर्डे गाव हे एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाजवळ असून ज्या ठिकाणी ड्रग्ज तयार होत होते त्या परिसरात या आरोपींना जेवण पुरवणारा ओमकार डिगे होता आणि हे जेवण तेजस नावाच्या हॉटेलमधून येत होतं. हेच हॉटेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांचं असल्याचा दावा विरोधकांनी केला. याआधी सावर्डे गावात तब्बल 25 कोटींचा ट्रकचा साठा सापडल्याचंही समोर आलं होतं आणि ही जागा प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचं बोललं जात होतं. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संशय अधिक बळावला. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत या हॉटेलचे गुगल रेकॉर्ड, मोबाईल नंबर आणि ऑनलाईन बुकिंगचे पुरावे सादर करत प्रकाश शिंदेच हे हॉटेल चालवत असल्याचा दावा केला. त्यांनी पल्लवी कराड प्रकरणात राजीनामा घेतला गेला, मग एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असलेल्या प्रकाश शिंदे यांच्यावर कारवाई का नाही असा थेट सवाल उपस्थित केला. ड्रग्जमधून मिळणारा पैसा निवडणुकांमध्ये वापरला जात असल्याचा गंभीर आरोप करत अंधारे यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही जाहीर केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही सातारा पोलिसांवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मिलीभक्तीचा आरोप करत एवढा मोठा ड्रग्ज कारखाना सुरू असताना स्थानिक पोलिसांनी कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला. दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी हे आरोप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत अंधारे यांना माफी न मागितल्यास कारवाईचा इशारा दिला. प्रकाश शिंदे यांनीही सर्व आरोप फेटाळून लावत संबंधित जमीन आणि कारखान्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं असून विरोधकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांची पाठराखण करत आत्तापर्यंतच्या तपासात शिंदे कुटुंबाचा कोणताही संबंध आढळलेला नसल्याचं सांगितलं आहे. मात्र एकनाथ शिंदे यांची स्वतःची प्रतिक्रिया अजून समोर आलेली नाही. त्यामुळे 100 कोटींच्या या ड्रग्ज प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस तपासातून नेमकं काय सत्य समोर येणार आणि या गंभीर आरोपांवर सरकार काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणाचा पुढचा टप्पा अधिक निर्णायक ठरणार आहे. कारण एकीकडे विरोधक सातत्याने पुरावे, कागदपत्रे आणि डिजिटल नोंदी दाखवत दबाव वाढवत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं सांगत तपासावर विश्वास ठेवण्याचं आवाहन करत आहेत. मात्र स्थानिक पोलिसांनी अधिक कारवाई न करता मुंबई क्राईम ब्रांचने थेट धाड टाकल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सातारा जिल्ह्यासारख्या संवेदनशील आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचं उत्पादन आणि साठवणूक सुरू असताना स्थानिक यंत्रणा नेमकी काय करत होती याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.
जर तपासात आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार किंवा निवडणूक खर्चाशी संबंधित धागेदोरे समोर आले तर हे प्रकरण केवळ गुन्हेगारीपुरतं मर्यादित न राहता थेट सत्तेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतं. त्यामुळे येत्या काही दिवसात पोलीस तपास, ईडी किंवा एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणांचा सहभाग वाढतो का, कोणकोणत्या राजकीय व्यक्तींची चौकशी होते आणि आरोप सिद्ध होतात की फोल ठरतात, यावरच एकनाथ शिंदे यांची राजकीय प्रतिमा, सरकारची भूमिका आणि निवडणुकांच्या तोंडावरचं संपूर्ण राजकीय वातावरण अवलंबून असणार आहे. आता या प्रकरणाकडे केवळ कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा म्हणून न पाहता लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेच्या पवित्र्याशी जोडलेला गंभीर प्रश्न म्हणून पाहिलं जात आहे. कारण अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यातून मिळणारा पैसा जर थेट निवडणुकांमध्ये वापरला जात असेल तर तो सामान्य मतदारांच्या निर्णय क्षमतेवर आणि संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर घाला घालणारा प्रकार ठरतो. याचमुळे विरोधक एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत असून नाव जरी थेट FIR मध्ये नसलं तरी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे असा त्यांचा युक्तिवाद आहे. दुसरीकडे सत्ताधारी मात्र आरोप सिद्ध होईपर्यंत दोषी ठरवू नका या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र जनतेच्या मनात निर्माण झालेला संशय, वारंवार समोर येणारे नवे धागेदोरे आणि तपासातील काही अस्पष्ट बाबी यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यामुळे पुढील काळात तपास यंत्रणांची दिशा, न्यायालयीन प्रक्रिया आणि राजकीय प्रतिक्रिया या तिन्ही गोष्टी मिळूनच या ड्रग्ज प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष काय लागणार हे ठरवतील आणि त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर तसेच आगामी निवडणुकांवर होणार आहे. त्यामुळेच आता हा विषय केवळ पक्षीय आरोप प्रत्यारोपांपुरता मर्यादित न राहता सामान्य नागरिकांमध्येही अस्वस्थता निर्माण करणारा ठरत आहे. सातारा, पाचगणी सारख्या शांत आणि पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागांमध्ये ड्रग्जचं जाळं पसरले असेल तर तरुण पिढीच्या भवितव्यावर आणि सामाजिक सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतं. ड्रग्ज माफियांना राजकीय संरक्षण मिळताय का, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे. याच कारणामुळे या प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि कोणत्याही दबावाशिवाय चौकशी व्हावी अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. जर तपासात कुणाचाही सहभाग सिद्ध झाला, मग तो कितीही मोठा नेता असो किंवा सत्तेच्या कितीही जवळचा, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी जनभावना तयार होत आहे. त्यामुळे येणारे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत आणि हे प्रकरण सत्ताधाऱ्यांसाठी राजकीय डोकेदुखी ठरेल की विरोधकांसाठी आरोपांची हवा काढणारा ठरेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तर मंडळी, 100 कोटींच्या या ड्रग्ज प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. तपासातून सत्य काय समोर येणार, आरोप सिद्ध होणार की खोटे ठरणार आणि या सगळ्याचा निवडणुकांवर नेमका काय परिणाम होणार हे येणारा काळच ठरवेल. पण तोपर्यंत जनतेच्या मनातले प्रश्न कायम राहणार आहेत. या प्रकरणावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं, सत्य कुणाच्या बाजूने आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच सखोल आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमचा YouTube चॅनल महाराष्ट्र फोकस न्यूज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी जानकी पाटील, धन्यवाद. जय महाराष्ट्र.